नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला ह्या आठवड्यामध्ये शिवलेले गोदरेजचे कलेक्शन दाखवणार आहेत बघा. आणि पूर्ण जीन्स पॅन्ट पासून टी शर्ट पासून सर्व गोदरे मी शिवलेले आहेत. पूर्ण आहेत ना, एवढ्या गोदरे नाहीत, 5 गोदरे त्या फक्त कव्हर लावलेले आहेत त्या. आणि बाकीचे आहेत ना सर्व जीन्स पॅन्ट पासून टी शर्ट पासून आणि जुन्या ड्रेस पासून असे मी गोदरे शिवले. तर ह्या गोदरेचं माझं कलेक्शन असणार आहे ह्या आठवड्यामध्ये. ह्या आठवड्यात जेवढे शिवलेले आहेत एवढे शिवलेले आहेत बघा. एवढे सर्व आहेत ना ह्या माझ्या गोदऱ्या शिवलेल्या आहेत कस्टमरच्या त्या. आणि फक्त एका आठवड्यात एवढ्या शिवलेल्या आहेत त्या. आणि आज मी तुम्हाला अगदी 200 पासून ते 400 पर्यंत माझी एवढी प्राइस असणार आहे गोदऱ्यांची. आणि कशा जीन्स पॅन्ट पासून प्रत्येक जण विचारतात की ताई जीन्स पॅन्ट पासून गोदरी कशी होते कशी नाही. तर त्याची आज मी फिनिशिंग पूर्ण दाखवणार आहे, कशी झालेत कसे. जीन्स पॅन्ट पासून एकदम गोदरी एकदम छान, खूप छान मस्त होती. फक्त थोडी वजनाला जड असते, बाकी काय नाही. आणि अजिबात थंडी म्हणजे वाजत नाही त्या जीन्स पॅन्ट पासून गोदरीची, म्हणजे गोदरी शिवली. तर आज मी तुम्हाला दाखवते कलेक्शन. चला बघूया 200 रुपये पासून. चला 200 रुपये पासून दाखवते. पहिली स्टार्टिंग बघा, हे पूर्ण हलकी फुलकी वजनाला एकदम मस्त स्ट्रेचेबल बघा. आणि जुन्या ब्लँकेट पासून गोदरी शिवलेले आहेत. हे जुने ब्लँकेट पासून गोदरी शिवलेले, पूर्ण हलकी फुलकी वगैरे न ब्लँकेट न टाकून देता येईल असे पूर्ण गोदरी शिवलेले बघा. पाहू शकता असे कॉटनची मस्त साडी लावलेले आणि खूप दार थंडीसाठी उबदार गोदरी आहे. थंडीत वापरा, पावसाळ्यात वापरा, अजिबात थंड पडणार नाही. आणि गरमीत जर वापरली ना तर पूर्ण उबदार देणारी गोदरी आहे. जुन्या कपड्यांपासून हे गोदरी शिवलेले आहे, जुन्या ब्लँकेट पासून गोदरी शिवलेले. आणि ह्यालाच असा कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे. ह्या निळ्या कलर असाच मी कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे. आणि फिनिशिंग वगैरे पाहू शकता. याचे मी फक्त 200 रुपये घेतलेले. आणि एकाच साईजचे 5 ऑर्डर आहेत बघा. पाहू शकता अशी मस्त आपली गोदरी तयार झालेली आहे बघा. किती मस्त बॉक्स वगैरे 2-2, 3-3 इंचावरती आपले बॉक्स आहे. आणि बॅक साईडने पण पाहू शकता सिल्कचा कपड्याचा साडीचा वापर केलेला आहे. आणि ही तुमच्या जुन्या कपड्यांपासून मी गोदरी शिवलेली बघा. पाहू शकता किती मस्त आपली फिनिशिंग वगैरे आहे. आणि बघा कॉन्ट्रास्ट वगैरे असा गोट मारलेला आहे. चला तर याचे 200 रुपये घेतले. फोटो हे मस्त आपली गोदरी आहे. एक सिंगल माणूस हातरू शकतं, पांघरू शकतं अशी मस्त आपली गोदरी आहे बघा. फिनिशिंग कुठेही गोळा झालेली नाही आणि अजिबात फरशीवर घसरणार नाही, अजिबात नाही. हातरले तरी चालतं, पांघरले तरी चालतं, असं काही नाही. आणि त्यांना एवढी साईज हवी येते, उंचीला वगैरे 6 फुटाचीच गोदरी आहे. आणि रुंदीला म्हणलं तर 3-3.5 फुटापर्यंत येते आपली ही गोदरी. आणि बघा तुम्हाला जर अशा शिवायची असतील ना तर तुम्ही घरगुती मशीनवरती शिवू शकता. आणि पूर्ण वॉशेबल आहे, मशीन वॉशेबल आहे. जुन्या ब्लँकेट पासून गोदरी शिवलेली आहे. तुमच्याकडे पण जुने ब्लँकेट असतील ना तर असे पूर्ण आहे ना शिवू शकता तुम्ही घरच्या मशीनवरती, साध्या मशीनवरती पण शिवू शकता. तुमच्याकडे जर साधी मशीन असेल तर बघा अशी पूर्ण आपली हलकी फुलकी घडी. आता हे जुनी सोलापूर चादर असतील ना तर ह्याची मी उंची वाढवली. त्यांची उंची खूपच कमी होते, त्यामध्ये ह्याची उंची वाढवून द्या. डिमाच्या गोदऱ्या असतात ते. तर मी बघा आता अशा प्रकारे मी साडी लावलेली आहे त्याला. आणि थोडी उंची पण वाढवलेली आहे बघा आता. आणि ह्यालाच मी असा कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे, चॉकलेटी कलरचा आहे. आणि असं पण पाहू शकता असं तुम्ही बघा. हे ह्या साईडने रेडचा म्हणजे ब्लॅक कलरचा वापर केलेला आहे. आणि त्याला पण असा कॉन्ट्रास्ट आहे ना, ह्या फुलाला असा मी कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे बघा. हे खाली पदराचे फुलं दिसतात ना, हे पदराच्या फुलाला असा मी कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे. पूर्ण मशीन वॉशेबल आहे. कॉटनच्या साड्या यूज केलेल्या आहेत. आणि सोलापूर चादरीपासून तुम्हाला उंची रुंदी सर्व काहीच नाही, वाढवून पण भेटेल असं काही नाही. तुम्हाला जर वाढवायची असेल तर याचे व्हिडिओ पण येतील कसे वाढवायचे. गोदरी उंचीला जर कमी असेल तर वाढवू शकता. चला पूर्ण मशीन वॉशेबल आपली ही अशी गोदरी आहे. आता ही पण सोलापूर चादरीपासून, याची पण उंची रुंदी सर्व काहीच ना वाढवून दिलेली आहे ते ताईंना. आणि ते ताईंना सांगितलं होतं दोन्ही पण म्हणजे येलो कलरची वापरून द्या. आणि ही युट्यूबरच्या कस्टमरची ऑर्डर आहे मोहनगर. आणि एका ताईची 5 गोदरींची ऑर्डर आहे बघा. आणि काय ताईंचा प्रश्न असेल की आमच्या गोदऱ्या का शिवल्या नाहीत काय नाही, तर मी तुम्हाला सांगते की मी गोदऱ्या शिवण्याचा प्रयत्न करेन. दिवसाला मला शक्यतो 2च गोदऱ्या होते, जास्त काही गोदऱ्या होत नाहीत. आणि बघा ते ह्यालाच मी असा कॉन्ट्रास्ट आहे चॉकलेटी गोट मारला. याचे पण मी 200 रुपये घेतलेले चार्ज फक्त कवर लावायला. आणि बहुतेक जण ताई म्हणतात काय नुसता कवर तर लावायचे, टिपा तर मारायचे. तर मी तुम्हाला सांगते पूर्ण मला गोदरी खाली भरावी लागते. आणि परत त्याच्यावरती उभ्या आडव्या सर्व टिपा मारावं लागते. परत साईडने गोदरी मला ते कवर करावं लागतं. फक्त भरण्याचे म्हणजे 10-15 मिनिटं वाजतात. त्यामुळे मी जे आहेत ना ते 200 रुपयेच घेते बघा फिनिशिंग. आणि बॅक साईडने मी पाहू शकता पूर्ण एका साडीचा वापर केलेला आहे बघा. फिनिशिंग वगैरे आपली कशी एक नंबर आलेली आहे की नाही, अजिबात कुठं काही गोळा वगैरे काही झालेलं नाही. चला तर असे मस्त प्रकार मशीन वॉशेबल हलकी फुलकी उन्हाळ्यात पावसाळ्यात हिवाळ्यात कधी पण वापरा. थंडीत मस्त आपली अशी गोदरी तयार. हे तिसरी गोदरी आहे. ह्याला पण ब्लॅक कलरचा वापर केलेला आहे. आणि मी ह्याला साईडने ना ब्लॅक वरती कॉन्ट्रास्ट दिसेल म्हणून असं ह्या
ग्रे कलरचा कपड्याचा वापर केलेला आहे. पूर्ण खालून वरून ब्लॅक कलर वापर केला आहे. ह्याचं पण जुने ब्लँकेट पासून एक गोदरी शिवल्याने एका ताईंचे 5 कस्टमरचे म्हणजे 5 गोदऱ्यांचे ऑर्डर आहेत एकाच कस्टमरचे. बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे बॅक साईडने पण पाहू शकता. पूर्ण हलकी फुलकी मशीन वॉशेबल वगैरे आहे. अजिबात कलर वगैरे काही जात नाही. तुमच्या जुन्या साड्यांपासून तुमच्या जुन्या कपड्यांपासून मी गोदरी शिवून देते. आणि अजिबात मी तुम्हाला सांगते ही गोदरी म्हणलं तर मला कमीत कमी 5-6 वर्ष म्हणलं तर आरामशीर वापर करू शकते या गोदरींचं, एवढी मी तुम्हाला गॅरंटी देते. बघा आणि पूर्ण तुम्हाला जशी हवी असेल, साईज हवी असेल, रुंदी हवी असेल तशी तुम्हाला मी शिवून देते. आणि बघा फिनिशिंग कशी आपली आहे, एक नंबर आहे की नाही. जुन्या ब्लँकेट पासून गोदरी शिवलेले एकदम मशीन वॉशेबल वगैरे आहे. त्याचा कलर वगैरे अजिबात जाणार नाही, कारण तुम्ही जुन्या साड्यांचा वापर केलेला असतो. 1-2 वेळा वापरलेलं असतं जुन्या साड्या. आणि मग ते करायचं काय तर अशा मस्त प्रकारे आपण गोदरी शिवू शकता. बघा पाहू शकता फिनिशिंग वगैरे आणि मशीन वॉशेबल आहे. बघा कॉन्ट्रास्ट वगैरे आपला सपोर्ट मारलेला आहे, किती एक नंबर आलेला आहे की नाही. चला आता ही पण त्यांची चौथी ऑर्डर आहे. 5वी. पहिले 4 गोदरी झाले ते शेवटचे आणि लास्ट त्यांचे एका कस्टमरच्या 5-5 गोदरींची ऑर्डर आहे. आणि ही पण पूर्ण ब्लँकेट पासून गोदरी झालेली आहे. आणि ही 1.25 पट्टीची गोदरी आहे. याचे पण मी 200 रुपये घेतलेले आहेत कवर लावायला फक्त. बघा आणि गोट वगैरे कसे दिसतात बघा. आणि ह्यालाच मी असे हा फुलाला कॉन्ट्रास्ट असा गोट मारलेला आहे ब्लाउज पीसाचा. 1.25 पट्टी म्हणजे काय तर तुम्हाला सांगते. ही पूर्ण हितपर्यंत एक पट्टी. ही पूर्ण हितपर्यंत एक पट्टी, त्याला फक्त म्हणजे त्याचा एक भाग 4 साडीचा आपण केला जातो त्यातला एक भाग त्याला असं ही 1.25 पट्टी म्हणतात. आणि ही 1.25 पट्टी आहे ना गोदरी हातरू शकता, पांघरू शकता. ह्याला मी कवर लावायला फक्त 200 रुपये घेतलेत. नाहीतर नुसते गोदरी जुन्या कपड्यांना शिवायचे असेल त्याचे मी 250 रुपये घेते फक्त कवर लावण्यासाठी, म्हणजे 200 रुपये चार्ज घेतलेत. आणि ही मोहनगर त्यांच्या गोदरींची आहे. बघा आणि ब्लॅक साईडने पाहू शकता त्याने कॉटनच्या साड्यांचा वापर केलेला आहे. पण मस्त आपली अशी गोदरी तयार झालेली आहे पूर्ण असे छान. आणि तुम्हाला सांगते अशा कस्टमरच्या गोदरीतनं खूप छान अशा मस्त त्या तुमच्या जुन्या कपड्यांपासून गोदरी अशी तुम्ही छान मस्त शिवू शकता. तुम्हाला बिझनेस हवा असाल तर बिझनेस पण करू शकता. आणि तुमच्या जुन्या कपड्यापासून तुम्ही स्वतः पण असे जुने कपडे यूज करून मस्त असे गोदरी शिवू शकता. चला अशा प्रकारे तुम्हाला सर्व काही गोदऱ्यांचे फोटो व्हिडिओ तुम्हाला सर्व दाखवते. आता हे पूर्ण टी शर्ट पासून मी गोदरी शिवलेले, याचा पण व्हिडिओ येईल तुम्हाला देखील. आणि पूर्ण टी शर्ट पासून गोदरी तुम्ही म्हणता का टी शर्टचा वापर करता का? हो मी करते. टी शर्टचा वापर जीन्स पॅन्ट पासून गोदरी पण शिवते, जीन्स पॅन्टचे पण. आता म्हणता की पूर्ण टी शर्ट पासून बघा पाहू शकता. थोडं नॉर्मल गोळा होतं, कारण टी शर्टचा कपडा एकदम मूव होत नाही. त्याच्या खाली जर बेडशीट टाकलं ना मस्त आरामशीर टी शर्टचा कपडा पण पाहू शकता. मस्त आपली अशी गोदरी तयार झालेली बघा पाहू शकता. आणि हे 100 साईज आहे, त्याला मी असं आहे ना ह्या साईडनं ग्रीन कलरचा असा मी गोट मारलेला आहे साडीचा. बघा त्याला कॉन्ट्रास्ट आहे. मला तसं गुलाबी कलरचं पण तसं कापड नव्हतं माझ्याकडे, म्हणून मी त्या साडीचं त्यांच्याच ताईच्या साडीचा गोट मारलेला आहे. याचे मी 350 रुपये घेतलेले, कारण जीन्स पॅन्ट म्हणजे टी शर्टचे कटिंग वगैरे कटिंग करण्यासाठी 50 रुपये एक्स्ट्रा घेते प्रत्येक गोदडी मागे. आणि अशी 3ची साईज आहे. आणि 2 म्हस आरामशीर झोपू शकतात, पांघरू शकतात. हे उंचीला नाही म्हणलं तर कमीत कमी 6.5 फूट आहे, रुंदीला म्हणलं तर 4 फुटापर्यंत येते. आता ही पण आहे ना पूर्ण जीन्स पॅन्ट पासून आहे ना गोदरी तयार शिवलेली आहे. जीन्स पॅन्ट, तुमचे शर्ट, टॉप यापासून मी गोदरी शिवलेले बघा पाहू शकता. थोडी वासनाला जर होऊन जाते, पण अजिबात मस्त गोदरी होऊ शकते. बघा अशा प्रकारे. बघा ही 1.5 पट्टीची आहे, ह्याचे पण 350 रुपये घेतलेले आहेत. आणि त्यालाच असं मी आहे ना मोरपंखी असा कलरचा गोट मारलेला, कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे. आणि कसं असतं नऊवारी साड्यांचा वापर केलेला आहे खालून वरून. आणि ही कोथरूडवरून ऑर्डर आहे. कोथरूडवरून त्यांच्या 5-6 गोदऱ्यांची ऑर्डर आलेली आहे. बघा फिनिशिंग कशी एक नंबर आहे की नाही. अजिबात फरशी वगैरे अजिबात घसणारा, मशीन वॉशेबल आहे. तुमच्या नऊवारी साडीपासून आजीच्या पंजीच्या वगैरे असतात कोणाच्या, आता पंजाचा शक्यता नाहीत. आणि हे बॉक्स बघा पाहू शकता किती मस्त वगैरे फिनिशिंग वगैरे बघा, कुठेही गोळा काही झालेला नाही. अगदी तुमच्या जुन्या कपड्यांपासून मी गोदरी शिवून देते बघा. आणि चला आता बॅक साईडने पण बघू शकता. नऊवारी साडी दोन्ही साईडने ना एकाच नऊवारी साडी दोन्ही साईडने वापर करू शकता. बघा एका साडीमध्ये एक गोदरी होते, खालून वरून एक गोदरी होते, बॅक साईडने आहे. थोडेसे बघा आता पाहू शकता अशी मस्त प्रकारे आपली गोदरी तयार झालेली आहे. आणि याचे मी 350 घेतलेले आहेत. आणि ही कोथरूड ऑर्डर आहे, त्यांची पहिली एक झाली, आता ही दुसरी एक आहे. आता ही तिसरी गोदडी दाखवते त्यांची तिसरी खाली गोदडी गेलेली आहे. त्यांच्या दोन दुसऱ्यांच्या हे पण कोथरूडचे. आणि त्यांनी स्वतः घरी आणून दिलेले कपडे. तुम्हाला जर शिवायचे असतील ना तर तुम्हाला पण घरी आणून द्यावं लागतील कपडे. आमचं अजून काही कस्टमर तसं चालू झालेलं नाही. आणि ही बघा, आणि ही जीन्स पॅन्ट पासून गोदरी शिवलेली आहे.
पूर्ण जीन्स पॅन्ट कपड्याचा वापर केलेला आहे आणि आतमध्ये साड्या बिड्या सर्व काही कपडे टाकलेले त्याचा पण व्हिडिओ येईल. आता तुम्हाला जर अशा गोदऱ्या शिवायच्या असेल ना तर माझ्या आनंदी युट्यूब चॅनलवरती ना आनंदी कदम या युट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा, शेअर करा. ते सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशनचं जे बेल आयकॉनचं बटन असतं ना ते दाबा, म्हणजे तुम्हाला जे काही मी व्हिडिओ येते ना ते मी तुमच्या अगोदर स्क्रीनवरती येते. आणि मी प्रत्येक गोदऱ्यांचे व्हिडिओ टाकलेले आहेत, जेणेकरून मला जसं प्रयत्न होईल तसं मी व्हिडिओ टाकलेले आहेत. आणि याचा पण व्हिडिओ येईल कसे म्हणजे कशी गोदरी शिवली अगदी तुम्हाला सांगते. अगदी छोट्या छोट्या टिप्स पासून याची माहिती देते. आणि बॅक साईडने पण पाहू शकता नऊवारी साडीचा एकच वापर केलेला आहे आणि त्यालाच मी असा कॉन्ट्रास्ट आहे ना साडीतलंच फक्त कपड्यांचा गोट मारलेला आहे आणि ह्याला असा कॉन्ट्रास्ट मोरतून मारलेला आहे. मला माझा आवाज कसा वाटत क्लिअर येत असेल ना तर मी माझ्या आवाजाचं आहे ना जे मी कोणती माईक वापरते ना त्याची पण मी खाली लिंक देत असेल. तुमचं जर युट्यूब चॅनल असेल आणि तुमचा जर आवाज असा फटत नसेल, पूर्ण आहे ना एकदम छान क्वालिटीचे आहे आणि कमी किमतीमध्ये आणि हे फ्लिपकार्ट वरून घेतलेलं आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल ना तर खाली लिंक देते, म्हणजे खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक असणार आहे, त्याच्यावरती जाऊन तुम्ही घेऊ शकता. माईक आणि स्टँडचं पण लिंक देते, ती पण स्टँड घेऊ शकता. त्याची पण लिंक दिलेली. खूप छान क्वालिटीचा माईक पण आहे आणि खूप छान म्हणजे स्टँड पण आहे. अजिबात काही नाही, आता वर्षभर झालं मी स्टँड माईक दोन्ही पण वापरते. तर खूप छान कंपनीचा आहे, म्हणजे खूप छान, म्हणजे आवाज पण क्लिअर येतो, खूप मस्त येतो. चला आता हे तुम्हाला दाखवते बघा. अशी मस्त प्रकारे आपली गोदरी नऊवारी साडीपासून आणि पूर्ण जीन्स पॅन्टचा आणि याचा व्हिडिओ येईल. फक्त आत्ताच आहे ना सबस्क्राईब करा, म्हणजे जी पुढचा व्हिडिओ येते ना ते तुम्हाला नक्की नोटिफिकेशन त्याच्या अगोदर येईल तुम्हाला. हे पिंपळे सौदागरचे ऑर्डर आहेत आणि पूर्ण जीन्स पॅन्ट पासून मी गोदऱ्या शिवलेले आहेत. पूर्ण जीन्स पॅन्ट पासून आणि फक्त मध्ये दुसऱ्यांचा वापर केलाय. तुम्हाला जर अशा जीन्स पॅन्टच्या गोदऱ्या शिवायचे असेल ना मी पूर्ण व्हिडिओ टाकणार आहे ह्या गोदऱ्यांचा. तर बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. जाता जाता घंटीचं बटन असतं ते दाबायला विसरू नका. आणि म्हणजे याचा नेक्स्ट व्हिडिओ येईल तुम्हाला. तर बघा पाहू शकता अशा प्रकारे ना नऊवारी साडी खालवर नऊवारी साडी लावली आणि आतमध्ये जीन्स पॅन्टचा कपड्यांचा वापर केलेला आहे. बघा ह्याला कॉन्ट्रास्ट असा मोरपंखी कलरचा गोट मारलेला किंवा हिरवा येईल असं वाटतंय मला. बघा कुठेही पाहू शकता जीन्स पॅन्टच्या गोदरी अजिबात कुठेही काही गोळा झालेली नाही. आणि तुम्हाला सांगते मस्त आपली अशी गोदरी तयार झाली. तुम्हाला जीन्स पॅन्ट नको ना, कारण जास्त करून जीन्स पॅन्टचा उपयोगच होत नाही. तर मस्त प्रकारे अशी गोदरी ना तुम्ही शिवू शकता जीन्स पॅन्ट पासून बघा. आणि अजिबात घसरणार नाही. आणि बॅक साईडने पण असा ब्लॅक कलरचा म्हणजे नऊवारी साडीचा गोदरीचा वापर केलेला आहे बघा अशा मस्त प्रकारे. आणि त्याला पण मी असा कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे बघा. किती मस्त असं आहे बघा. किती मस्त आपली फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे की नाही. नक्कीच माझ्या गोदरी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. पण पिंपळे सौदागरची ऑर्डर आहे. ही पण जीन्स पॅन्ट पासून आहे. त्यांच्या 5 गोदड्या आहेत. एक पहिली पूर्ण जीन्स पॅन्ट कपड्याचा वापर शिवलेला आहे ह्या गोदड्या बघा. आणि अशी मस्त आपली गोदरी तयार झालेली आहे बघा. कॉटनची साडी वापरलेली आहे आणि बघा. आणि ही वरून नेटची साडी, तुम्हाला वाटेल की नेटची साडी आपलं सगळं काय दिसतं का, पण चांगलं खूप छान दणकट होतं. त्यांच्याकडे जास्त साड्या नव्हत्या म्हणून मी अशी नेटची साडी वापर केलेली आहे. आणि मस्त गोदरी आहे बघा. बॅक साईडने पाहू शकता अजिबात उशाचे कवर वगैरे ह्याच्यामध्ये सर्व काय घातलेले, टी शर्ट घातलेले, खूप मस्त अशी गोदरी तयार आहे. त्याचा पण व्हिडिओ येईल बघा. मस्त फिनिशिंग आपली किती मस्त आहे की नाही. गोदरी कशी वाटते बघा. आणि कुठे किती फिनिशिंग. अगदी ह्याचे मी 350 रुपये घेतलेले, तर पूर्ण 350. कटिंगचे फक्त 50 रुपये एक्स्ट्रा घेतलेले. आणि ते साड्यांचे म्हणलं तर 300 रुपये पैसे गोदरी तयार होते. आणि कटिंग म्हणलं तर फक्त 50 रुपये एक्स्ट्रा होतं, कारण कटिंग करतानाच खूप हार्ड होऊन जाते ह्याचं, बाकीच काही नाही बघा फिनिशिंग वगैरे. आणि मी रुंदीला सांगते याचे कमीत कमी 4.5 ते 5 फूट असं रुंदीला 5 फूट आहे. नक्की तुम्हाला सांगते 7 फूट उंचीला गोदरी आहे. उंचीला म्हणलं तर ना 7 फूट उंचीला आहे आणि रुंदीला 5.5 फूट आहे. आणि अजिबात फरशीवर वगैरे काही घसरत नाही. चला आता ही पण त्यांचीच गोदरी आहे, म्हणजे कोथरूडची गोदरी आहे बघा. मस्त फिनिशिंग वगैरे आहे आपली. ही अशी मस्त आपली रेड साडीचा वापर केलेला आहे. आणि उंचीला नाही म्हणलं तर 6 फूट 6.5 फूट उंचीला आहे आणि रुंदीला 5.5 फूट आहे. आणि ही बॅक साईडने ही पण जीन्स पॅन्ट पासून गोदरी शिवलेली आहे बघा. आणि या साईडने पाहू शकता बघा. ही मोठी साईज आहे, 600 साईज आहे. आणि अजिबात कुठं काही गोळा झाला नाही. कोथरूड पासून गोदरीची ऑर्डर आहे. आणि ह्याच फुलाला ना असं मी कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे. तुम्हाला दाखवते फुलांची डिझाईन. आणि याचे पण 350 रुपये घेतले बघा. हे पानं आहेत ना, हे पानाचा असा कॉन्ट्रास्ट आहे ना, असं मी गोट मारलेला आहे बघा. ह्या पानांची मेहंदी कलर आहे ना, ह्याचा मी कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे. पिंपळे सौदागरची गोदरीची ऑर्डर आहे. हे पण जुन्या पॅन्ट पीस म्हणजे
पॅन्ट पीस म्हणजे जीन्स पॅन्ट पासून गोदडी शिवलेली आहे. बघा किती मस्त आपली आहे. बघा अजिबात काही गोळा झाले नाही. बघा किती मस्त साड्यांचा वगैरे किती जुन्या कपड्यांचा मस्त असा वापर होतो अशा गोदड्या शिवले तर. आणि 10-10 वर्ष गोदड्या टिकते ते, अजिबात या गोदड्यांना काही होत नाही. बघा आणि ह्यालाच मी असा कॉन्ट्रास्ट आहे नेव्ही ब्लू कलरचा गोट मारलेला आहे. आणि बॅक साईडनी पण बघा पाहू शकता कुठे काही गोळा झालेला नाही. एकदम मशीन वॉशेबल गोदड्या आहेत. आणि तुमच्या छान अशा जुन्या कपड्यांचा उपयोग होत असेल तर कशाला जुने कपडे वगैरे कोणाला देता न टाकून देता असे मस्त प्रकारचे गोदडे शिवून घेऊ शकता. असं काही नाही. मी आता नंबर दिला असता, मग सध्याकडे माझ्याकडे अजून गोदड्यांचा लोड आहे त्यामुळे काही मी नंबर वगैरे देत नाही. बघा अशी मस्त वगैरे आपली गोदडी शिवलेली आहे. चला मी आता राहते कुठे, निगडीमध्ये राहते, रुपीनगरमध्ये राहते, पुण्यामध्ये राहते. चला अशी मस्त आपली गोदडी तयार झाली. गोट वगैरे फिनिशिंग कसं एक नंबर आहे की नाही. आणि हे डबल बेडची गोदडी आहे. पूर्ण साडीवारीचा वापर केलेला आहे. आणि ही गोदडी ना राजगुरुनगर इथून गोदडी आपल्याला आलेली आहे. गोदडीची ऑर्डर आणि पूर्ण वरून नवीन साड्याचा वापर केलेला. त्याच्यामध्ये सर्व आहेत ना जुन्या साड्यांचा वापर केला. पूर्ण नऊवारी साड्यांची गोदडी आहे बघा. आणि यालाच मी कॉन्ट्रास्ट आहे ना साडीचा गोट मारले, तुम्हाला टिकली वगैरे दिसतच असते. असं मस्त आपले बघा फिनिशिंग एक नंबर आहे की नाही. बघा डबल बेडची रुंदीला नाही म्हणलं तर साडे म्हणजे 6 फूट तर नक्कीच असेल. म्हणून उंचीला 7.5 फूट असेल गोदडी. आणि अशा आपल्या गोदड्या आणि बॅक साईडने पण बघू शकता. आणि ही पण बॅक साईडने अशा गोदडीचा वापर तयार केलेला आहे बघा अशी मस्त प्रकारे. आणि डबल बेडची गोदडी याचे मी 400 रुपये घेतलेले आहे. आता हे पण जीन्स पॅन्ट पासून गोदडी शिवलेली आणि 1.5 पट्टीची गोदडी आहे. पूर्ण जीन्स पॅन्ट आतमध्ये टाकले तर वरून आहे ना बेडशीटाचे कवर वगैरे असे टाकलेले. त्यांना अशा प्रकारे अशी मस्त गोदडी झालेली बघा पाहू शकता का. अजिबात कुठं काही गोळा वगैरे काही झालेलं नाही बघा. आणि असे आहे ना चेक्स फक्त पहिले बघा. आणि गोट वगैरे साईडने पण पाहू शकता. त्यालाच मी असा कॉन्ट्रास्ट गोट मारलेला आहे. आणि साडीतल्या कपड्याचंच आहे बघा. सर्व काही ना आज मी तुम्हाला गोदड्याविषयी सर्व माहिती सांगलेली आहेत. मी 1.5 पट्टीची, सिंगल पट्टीची, डबल बेडची पण याची किंमत, प्राईस वगैरे सर्व सांगितल्याने खूप ह्या आठवड्यात आहे ना मी ह्या गोदड्याचे कलेक्शन दाखवले. आणि बघा पाहू शकता किती फिनिशिंग वगैरे एक नंबर आहे की नाही बघा. गोटचे वगैरे आणि डबल टिप्पा माझ्या पूर्ण ह्याला आहेत. कोणे वगैरे सर्व बंद केलेले आहेत बघा. तुम्हाला जर जीन्स पॅन्ट खूप सारे जीन्स पॅन्ट असतील ना तर अशा मस्त प्रकारे अशी गोदडी शिवू शकता. कारण जीन्स पॅन्टपासून येत ना कोणी आजपर्यंत दाखवलं नाही की गोदडी कशी शिवायची वगैरे काय, ते ह्याच्यामध्ये संपूर्ण माहिती सांगितली. आणि जर तुम्हाला याचे व्हिडिओ जर बघायचे असेल ना तर सांगा नक्की की ताई ह्याचे व्हिडिओ टाका. मी नक्की टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि पूर्ण सर्व आहेत ना त्याच्यात गोटपासून कटिंगपासून सर्व त्याच्यामध्ये असणार आहे. आणि अशा मस्त आपली अशी गोदडी तयार झाली बघा. कोणी म्हणजे जीन्स पॅन्टपासून ना फक्त जीन्स पॅन्ट वापरून ही गोदडी शिवलेली आहे बघा किती मस्त वगैरे. आणि जर असे म्हणजे गोदडींचे व्हिडिओ आवडत असेल तर ना शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण खूप मेहनतीने मी व्हिडिओ बनवते. तुमचं प्रेम असंच राहू दे. आणि आता तशाच प्रकारे आता मी दुसरीत पण गोदडी दाखवते. याला पण मी कवर लावलेलं आहे. कवर ह्याचे कसं असतं माहिती तर जे आपण गालीचे वगैरे घेतो ना तर गालीच्यापासून ह्याला मी कवर लावलेलं आहे. गालीच्याचं कवर थोड्या दिवसांनी लेतले वर्षभर वापर करू शकतो. आणि वर्षानंतर त्याचं कवर आहेत ना खालची जी साईट असते ना ती पूर्ण निघून जातं. तर त्या ताईने अशी साडी दिलेली. ह्याचे पण मी 200 रुपयेच घेतलेले आहेत. आणि बघा आणि त्याच्या आहे ना अशा मस्त प्रकारे साडी खालून साडी लावून असं बॉक्स वगैरे आपले तयार केले. आणि त्यालाच असं कॉन्ट्रास्ट आहे ना मी त्याला हिरवा गोट मारलेला आहे. आणि बॅक साईडने पण बघू शकता अशा प्रकारे ही गोदडी शिवलेली आहे. तर माझ्या ह्या आठवड्याचं गोदडीचं कनेक्शन कसं वाटलं ते पण नक्की सांगा. जाता जाता सांगून जावा. आणि तुम्हाला आहे ना मकर संक्रांतीच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा बघा. आणि अशी मस्त प्रकारे आपली अशी फिनिशिंग झालेली आहे बघा न टाकून देताना असं. तशाच प्रकारे ही पण आहे ना हे आपलं कसं ब्लँकेट असतं ना आपलं पांघरायचं ब्लँकेट डबल बेडपेक्षा थोडं जास्त आहे. 2.25 आहे. आणि त्याचं पण ब्लँकेटचं पांघरायचं होतं ना त्याचं पण थोडंसं असं पातळ झालेलं होतं. त्याच्या साईडला त्याच्या आतमध्ये मी एक साडी टाकलेली आहे. आणि थोडंसं आणि खालून कॉटनच्या साड्या लावलेल्या आहेत. आणि त्यालाच असा कॉन्ट्रास्ट आहे ना मी चॉकलेटी कलरचा गोट मारलेला आहे. आणि म्हणजे तपकेरी साईडला थोडं संतेत. आणि बघा पाहू शकता. आणि तुमच्याकडे पण असे वापरून ब्लँकेट जर जुने झाले असतील ना तर मस्त प्रकारे असे कवर पण लावू शकता. आणि तुमच्या मशीनवरती पण म्हणलं ना असं सिंगल पाटाचे त्याच्यावरती पण लावू शकता.
आणि बघा आता फिनिशिंग वगैरे कसे आपले चेक्स वगैरे आलेले आहेत. आणि हे तुम्हाला सांगते ब्लँकेट शिवायला ना खूप सोपं आहे, खूप मस्त आहे. अजिबात धागा वगैरे अजिबात कुठं काही तुटत नाही, काय नाही. पण गोटची फिनिशिंग बघा, एक नंबर आपण गोट मारलेला आहे. आता बरेच जण म्हणतात की ताई गोट का मारावा लागतो, गोट का मारावा लागतो. तुम्हाला सांगते गोट का मारावा लागतो, गोटचे जे आपण उभे आडे वगैरे टिप्पा मारतो ना, त्यासाठी तो गोट मारावा लागतो ते टिप्पाने गण. आणि बॅक साईडने पण बघू शकता. आणि नऊवारी साडी लावलेली आहे त्यांनी अशा प्रकारे. तर बघा बॅक साईडने फिनिशिंग वगैरे बघा, अजिबात कुठं काही गोळा वगैरे काही झालेलं नाही. आणि मी याचे 400 रुपये घेतलेले आहेत. बघा सर्व किमती सर्व काही ना मी माहिती सांगते. आणि तुम्हाला जर अशा शिवायची असेल तर नक्की अजून 2-3 महिने तर थांबा, कारण मी अजून 2-3 महिने तर काही घेणार नाही गोधड्या शिवायला, कारण खूप लोड आहे अजूनसुद्धा. सध्या काहीच कमी झालेलं नाही, फक्त 100तला 10% एवढा लोड कमी झालेला आहे. अजून 90% माझ्याकडे लोड आहे. त्यामुळे अजून सध्या तरी 2-3 महिने तर काही घेणार नाही. आणि बघा, आणि जर कोणाला शिवायची असेल तर नक्की 2-3 महिन्यानंतरच कॉल करा, कारण मी आता कॉलचं वगैरे काही नंबर वगैरे देणार नाही. आणि अशा प्रकारे आहेत ना ही आपली अशी डबल बेडची गोदरी तयार, ब्लँकेटपासून अशी गोदरी तयार झालेली न टाकून देता. आणि टाकाऊपासून टिकाऊ. आणि तशाच प्रकारे आहेत ना आता ही शेवटची गोदरी, ती पण आहे ना हात शिलाई टाकतात ना तशी गोदडी होती. आणि त्याच्यापासूनच अशी मस्त प्रकारे आपण त्याला खालून वरून न टाकून देता मस्त प्रकारे अशी सिंगल पट्टी म्हणजे सव्वा पट्टीची गोदडी आहे. सव्वा पट्टीची पण मी तुम्हाला माहिती सांगते की एक पट्टी आणि त्याला बघा तशा प्रकारे एक पट्टी पूर्ण म्हणतात साडीची, आणि त्याला फक्त साडीतले 4 भाग करून एक भाग त्यातला जोडलेला त्याला सव्वा पट्टी म्हणतात. आणि हे चेक्स वगैरे आता बरेच जण ताई म्हणतात की ह्याला 200 रुपये का, नुसतं कवर तर लावायचं आहे. पण सांगते अशा जुन्या गोदड्या आहेत ना, हात शिलाई टाके केलेले आहेत ना, तर खूप म्हणजे खूप त्रास देतात, टिपा म्हणजे हे होतात. जर म्हणजे अशाच गोदरेचे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि व्यस्त राहा, मस्त राहा. चला अशा नवीन वर्षाच्या वगैरे सर्व साऱ्या शुभेच्छा, आणि संक्रांतीच्या पण खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. चला असंच भेटूया व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.